मला ह्या हवेलीतून इथून ह्या क्षणी जायचं होतं आणि त्या विचारांनीच मी एकदम कासावीस होऊन गुदमरले होते. त्याचवेळी आमच्या हिरव्याला पिंजऱ्यातून सोडायचा माझ्या आजीचा निर्णय किती योग्य होता हे मला आत्ता ह्या क्षणी जाणवलेलं होतं. काही गोष्टींचा अर्थ दुसऱ्या घडणाऱ्या गोष्टींना अचानक जाणवतो आणि नंतर मन एकदम स्तब्ध होऊन जातं. मी या सगळ्या विचारांनी आणि घरी जायच्या ओढीनं एवढी गुदमरून गेले होते की मला त्या खोलीत बसवेना. आता मला कळून चुकलं होतं की ही निंबाळकर मंडळी माझी पूजा होईपर्यंत मला इथे अडकवून ठेवणार. देवा, माझे बाबा इथे फाटकाजवळ येऊन मला भेटण्यासाठी तळमळत होते आणि ते मला माहीतही नव्हतं. या घाणेरड्या माणसांनी काय काय खोटं नाटं सांगून त्यांना परत पाठवलं देव जाणे. मला आठवलं मी आणि मंजी त्या मारुती ओढ्यात पाय सोडून बसलेलो असताना बाबा मला आणि मंजीला शोधत तिथे आले. मी भावना वेगानं अक्षरशः थरथर कापत जोरानं रडत किंचाळले, बाबा हो, तुमची सोनी इथे आहे, मला तुम्ही या शोधत. बाबा, खूप उशीर झालाय हो, मला इथे खूप थंडी वाजतीये, तुम्ही लवकर या, मला घरी न्या, मी फार थकली आहे. मी नंतर पलंगावर पडून ओक्साबोक्शी रडत राहिले. माझ्या घरातल्या माणसांच्या स्मृती आणि स्मृती माझ्या प्रत्येक क्षणी माझा जीव खात बसल्या होत्या. मी एक क्षण माझ्या माणसांना विसरू शकत नव्हते. मी रडताना मला अचानक ते अश्वत्थामाचं चित्र आठवलं. एकदा माझ्या आजीनी सांगितलं होतं, विंध्य पर्वताच्या पायथ्याशी एक भिल्ल वसाहत आहे, त्या वसाहतीत हा अश्वत्थामा रात्री बेरात्री त्या लोकांच्या झोपडीचं दार खडखडवून तेल मागत फिरतो. पण आजपर्यंत कोणी दार उघडून त्याला थोडंही तेल दिलेलं नाही. आता त्या लोकांचं सुद्धा बरोबर आहे. रात्री उठून त्या अश्वत्थाम्याच्या भूताला कोण बरं तेल देणार? पण मी असते ना तर आईकडे मागून त्याला वाटीभर तेल नक्की दिलं असतं. नाही, माझ्या आईनीच ते दिलं असतं. आणि रडताना मला एकदम वाटलं, माणसं रडतात का? माझी आई जरा जरा कारणाला रडत राहते. तिकडे ती उमा काकू शांतीसाठी रडत राहते. कौसल्यामाई आपल्या पोटी पोर नाही म्हणून रडते आणि तिकडे ती अश्वत्थामाची आई आपल्या पोराला दूध देता येत नाही म्हणून रडते आणि अश्वत्थामा तेलासाठी रडत फिरतो. आणि इथे मी सतत रडत राहतीये. काय कारण काय आहे या रडण्याला? माणसाच्या अश्रूंना थोडी सुद्धा किंमत नाहीये का? प्रत्येकाच्या रडण्याचं कारण वेगवेगळं असलं तरी रडण्याची क्रिया मात्र सारखीच होते ना. याच विचारात मला थोडीशी झोप लागून गेली. मी साधारण अर्धा तास झोपले होते आणि नंतर मला जाग आली आणि मी ठरवलं की माझं संध्याकाळचं जेवण आटोपल्यावर एकदा का विमल ताट घेऊन गेली की नंतर इथे कोणी फिरकत नाही. आपण काय करायचं? जर कंकाल बाबा इथे रात्रीचे येऊन जात असतील म्हणून आपण आपल्या दाराला आतून कडी लावून आरशातून दिवाणखान्यात जायचं आणि जिन्यानं वर येऊन इथल्या हवेलीत फिरून इथल्या गुप्त वाटा शोधायच्या. या कैदखान्यातनं बाहेर पाडायचं. माझ्या बाबांना फसवता का? मी देखील या लोकांना फसवून इथून जायचा प्रयत्न करणार होते. उद्या मला पूजा करायची होती, त्यामुळे आजपासूनच मी हवेलीत फिरायचं ठरवलेलं होतं. संध्याकाळी विमल जेवण घेऊन आली, ताट टेबलावर ठेवून म्हणाली, सोने, तुझ्या सासूनी मला तुझ्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय. अर्थात हे तिने मला माझ्या कानात सांगितलं. आणि मी दरवाजा झाकून विमलला आतल्या खोलीत नेलं आणि मावशीला त्या लोकांनी काय केलं ते सांगितलं. तसे विमलचे डोळे बाहेर आले. मी तिला म्हणाले, विमल, तुम्हाला एखादं पोस्टकार्ड आणून दिलंस तर मी बाबांना पत्र लिहून देईन. तू अंजनपूरला गेलीस की ते जरा पोस्टपेटीत टाक. विमल म्हणाली, बघ सोने, ते मला सध्या तरी जमणार नाही, कारण दिवाळीपर्यंत तरी मी किंवा श्यामल गावात जाऊ शकणार नाही. आणि खरं सांगू का, हे सगळं तुझं तू बघून घे. निंबाळकर आता माझ्या मुलीच्या शिक्षणाची सुद्धा जबाबदारी घेणार आहेत आणि अशा परिस्थितीत मी माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेऊ शकत नाही. सोने, उद्या तू तुझ्या घरी निघून जाशील ग, पण माझ्या घरच्यांचं काय होईल सांग ना. मी तिचा हात थोपटत म्हणाले, तुझं बरोबर आहे विमल, यापुढे मी तुला काही सांगणार नाही. विमल म्हणाली, मला क्षमा कर सोने, पण वेळ आली ना तर मी तुझ्या बाजूने उभी राहीन. आणि मी हसले. धूर्त विमलनं आपली बाजू साफ करून टाकली होती, एखाद्या पुढाऱ्यासारखी.
मला नाराज करणं तिला परवडणारं नव्हतं, पण त्यात तिची काही चूक नव्हती. तिचं ते वागणं व्यवहाराला धरून अगदी योग्यच होतं. संध्याकाळी माझं जेवण आटोपल्यावर विमल माझं ताट घेऊन गेली. मी माझ्या दाराला कडी घालून आरशाकडे जाताना विचार केला, इथे एखादी मेणबत्ती कुठून आणायची. मेणबत्तीशिवाय असं काळोखात त्या जुन्या हवेलीत फिरणं म्हणजे सरळ सरळ कपाळमोक्ष करून घेणं होतं. मी नंतर विचार केला, सरळ फडतळातून माझघरात उतरले तर त्या 2 म्हाताऱ्या तिथे नव्हत्या. विमल आणि ती कोण श्यामला तिकडे नळावर होत्या. मी विमलेला हाक मारायच्या भानगडीत न पडता सरळ माझघरात मेणबत्ती शोधायला लागले आणि तिथे एका टेबलाच्या खाणात मला एक मेणबत्तीचा पुडाच मिळाला. त्याच्याजवळ आगपेटीचा पुडा होता, म्हणजे दुधात साखर. मी ते दोन्ही पुडे उचलले, सरळ फडतळत फिरले आणि पुन्हा माझ्या खोलीत आले. मी आल्यावर जाताना उघडं ठेवलेल्या दाराला पुन्हा कडी घातली, हुश्य करून पलंगावर बसले. मनात म्हणाले, चला आपल्या कामाची सुरुवात तर चांगली झाली. नंतर मी एक मेणबत्ती, एक आगपेटी घेतली. ते मेणबत्ती आणि आगपेटीचे पुडे आतल्या खोलीत लपवून ठेवले आणि मी आरशातनं बाहेर निघाले. सगळ्यात आधी मी माझ्या बाजूच्या खोल्या तपासणार होते. मी माझ्या शेजारच्या खोलीत गेले. तिथे तसाच कचरा, धूळ, कोळिष्टकं, पडलेले पुतळे, फुटलेल्या काचा पडलेल्या होत्या, पण भिंतीवर फक्त एक मोराठं मोठं तैलचित्र होतं. बाकी त्या सगळ्या चाळी भिंती अगदी तुळतुळीत होत्या. मी त्या मोराच्या तैलचित्राजवळ जाऊन काही बटण दिसतंय का म्हणून नीट हातानं चाच पडून बघितलं. त्या मोराला इथे तिथे दाबलं, पण काही कुठली भिंत वर न जाता तो मोर आपला एक काळा पाय वर उचलून नाचरे मोरा आंब्याच्या वानात म्हणत गप्प उभा. मला कळलं या खोलीत काही नाही. शेवटी मी त्या मोराचं चित्रच काढलं, मागची भिंत तपासली तर त्या जागी आपण कंदील ठेवतो ना तशी एक खोळी होती. ती खोळी रिकामी होती. मी त्या खोळीत हात घातला, ती खोळी नीट तपासली, पण तिथे काही नव्हतं. मग मी ते चित्र पुन्हा अडकवलं आणि त्या खोलीतनं निघाले. अशा 4 खोल्या मी तपासल्या, पण माझ्या हाताला काही लागलं नाही. शेवटी मी 6व्या खोलीत शिरले. या खोलीची रचना जरा वेगळी आणि इतर खोल्यांपेक्षा ही खोली थोडी लहान होती. बाकी केरकचरा, धूळ इथे इतर खोल्यांप्रमाणे भरलेलं होतं. उजव्या भिंतीवर एक रमणी एका बागेत बसून हार गुंफतीये असं चित्र रेखाटलेलं होतं आणि ते चित्र अगदी भिंतीभर पसरलेलं होतं. मी मेणबत्ती नीट जवळ धरून बघितलं तर त्या रमणीच्या हातात धरलेल्या फुलात मला एक लहानसं गोल बटण दिसलं. अर्थात त्या बटणाची रचना अशी होती की कुणी पाहिलं तर ते बटण म्हणजे फुलाचा आतला गोंडा असंच वाटलं असतं. मी धडधड त्या काळजानं ते बटण जोरात दाबलं आणि एक मोकळी पाऊलवाट तिथे उभी झाली. मी त्या पाऊलवाटेनं जायची घाई केली नाही. मी हलकेच आत गेले तर तो एक भुयारवाजा सरळसोट रस्ता होता, पण त्याच्या तोंडाशी पुतळा किंवा एखादं चित्र असं काही नव्हतं. तशी मी पुन्हा त्या खोलीतनं बाहेर आले. विचार केला, अगोदर ही भिंत पुन्हा बंद कशी होते ते बघू आणि नंतर आपण आत शिरू. नाहीतर मी आत शिरायची आणि ती भिंत बंद होऊन मी आत अडकून पडायची. मी नंतर त्या चित्रात खूप शोधलं, पण मला दुसरं बटण कुठेही मिळालं नाही. तसं मी काही विचार केला. पुन्हा ते फुलामधलं बटण दाबलं आणि काय आश्चर्य, ती भिंत झर्र झर्र करून खालीच आली. म्हणजे जर कुणी या वाटेनं आत गेलं तर त्या भिंतीची तोंड ती व्यक्ती येऊन हे बटण दाबेपर्यंत उघडं राहणार होतं. मी स्वतःशी म्हणाले, चला सोनी, आता आत काय कौतुक आहे ते बघू. ती वाट अगदी मातीतल्या मोराची पाऊलवाट होऊन गोल गोल होत वळणावळणानं खाली वर होत गेलेली होती. मी चांगली 10 मिनिटं चालत होते. या वाटेवर दगड वगैरे नव्हते, फक्त मऊ माती होती. कदाचित पूर्वी ह्या वाटेचा फार उपयोग करण्यात येत असल्याप्रमाणे ही पाऊलवाट पायानं फार मळली गेल्यामुळे अगदी तुळतुळीत होती. पण इथे खोकला येण्याइतकी धूळ भरलेली होती. साधारण 10 मिनिटं चालल्यावर मध्येच त्या वाटेच्या दोन्ही बाजूला मला तसल्याच वाटा डाव्या आणि उजव्या बाजूला दिसल्या. ही वाट तशीच जात होती, सरळ. मला प्रश्न पडला की मी आता सरळ जावं का त्या उजव्या किंवा डाव्या वाटेनं जावं. शेवटी मी उजव्या बाजूनं जायचा निर्णय घेतला आणि उद्या बाकीच्या दोन्ही रस्त्यांनी जाऊन बघू असं ठरवलं. मी घाबरून देवाचं, आईबाबांचं आणि आजीचं नाव घेतलं. उजव्या रस्त्यानं चालायला लागले.
हा गुहेसारखा रस्ता मात्र फार ओबडधोबड होता. इथे रस्त्याच्या मध्ये रस्त्यावर पडल्यासारखे खड्डे होते. मी इथे सुद्धा बराच वेळ चालले आणि नंतर थबकले. माझ्यासमोर एक गोल जाळीचं झाकणवजा दार होतं. मी ते दार लोटून आत शिरले आणि एकदम एका लहानशा खोलीत शिरले आणि पाहिलं तर ती खोली संपूर्ण रिकामी होती. पण त्या खोलीच्या एका कोपऱ्यात एक गोल चक्र होतं. मला लगेच ते चक्र कशासाठी आहे हे समजलं. आता प्रश्न होता, चक्र डाव्या का उजव्या बाजूला फिरवायचं. मी जरा डोकं चालवलं. म्हटलं, आपण सर्वसाधारणपणे उजव्या बाजूचा नेहमी उपयोग करतो, पण इथे फसवण्यासाठी डाव्या बाजूचा उपयोग केलेला असावा. कारण कोण काही इतक्या सरळपणे गुप्तवाट ठेवणार नाही ना. मी पुन्हा आईचं, बाबांचं आणि आजीचं नाव घेऊन ते चक्र डाव्या बाजूला फिरवलं आणि माझ्यासमोर निंबाळकरांचं देवघर उभं राहिलं. मला इथून पाठीमागून सुद्धा ती भवानी देवीची मूर्ती स्पष्टपणे दिसत होती. मी हलकेच त्या देवघरात आले आणि एकदम मला पूर्वी आम्ही पहिल्यांदा इथे आलो तेव्हाची आठवण आली. मला माहिती होतं निंबाळकरांचा दिवाणखाना या देवघराला लागून आहे. नशीब माझं आता देवघर बंद होतं. मी त्या देवघराच्या भिंतीजवळ जाऊन माझा कान लावला आणि मला कंकाल बाबांचा आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू आला. ते म्हणत होते, आता तुम्ही त्या मुलीला जरा नीट सांभाळून घ्या. आता वेळ फार कमी उरला आहे. आणि नंतर मला धनाजीरावांचा अडखळत बोलण्याचा आवाज आला. त्यांच्या बोलण्यावरनं ते फार झिंगलेले दिसत होते. ते कंकाल बाबांना म्हणत होते, गुरुजी तुम्ही त्या 100 योनीच्या मंदिरात. कंकाल बाबा संतापले आणि म्हणाले, 64 योगिनींच्या म्हणा. धनाजीराव हसत हसत म्हणाले, अहो आम्हाला थोडी घेतली की योनीच दिसते. बरं ते जाऊ दे. तर त्या मंदिरात तुम्ही 3 महिने राहणार असं म्हणताय, पण नंतर तुम्ही जाणार कुठे? का परत मला घर नाही म्हणून तुम्ही इथेच येणार? कंकाल बाबा रागात म्हणाले, अहो तुमच्या या हवेलीपेक्षा मला मसणवटीत राहणं जास्त पसंत आहे आणि बाहेर पुष्कळ मसणवट्या पडलेल्या आहेत. धनाजीराव पुन्हा अडखळत म्हणाले, मग ठीक आहे. आता शेवटची शंका. तो खजिना आम्हाला मिळाल्यावर तुम्हाला काही वाटा नको का? म्हणजे तुम्ही काही चोरण्यापेक्षा तुम्हीच थोडंफार मागून घेतलेलं बरं. कंकाल बाबा अत्यंत भेसूरपणे म्हणाले, अरे तुम्ही धनासाठी पिशाच्य होणारी माणसं आहात. अहो तुम्ही धनासाठी या प्रतापचा, आणि हा प्रताप तुमचा बळी द्यायला सुद्धा तयार होईल. मी आता तुम्हाला शेवटचं सांगतो, स्पष्टपणे सांगतो, मला फक्त 3 महिने त्या मंदिरात राहू द्या. नंतर तुमचा खजिना घेऊन तुम्ही काहीही करा, मला कर्तव्य नाही. मी फक्त इथल्या माझ्या 64 योगिनींच्या मूर्ती घेऊन निघून जाईन. तसे हसत धनाजीराव म्हणाले, हा मग ठीक आहे. आणि कंकाल बाबा एकदम शांतपणे म्हणाले, जर तुम्ही मला ह्यापुढे काही त्रास देण्याचा विचार सुद्धा केलात तर मी तुमच्या सगळ्यांची मुंडकी उडवून 64 योगिनींना अर्पण करीन. लक्षात ठेवा. तेव्हा मला कळलं की आता कंकाल बाबा जाण्यासाठी उठले असणार. तसं मी भर्र करून त्या खोलीत गेले. ते चक्र जोर करून डाव्या बाजूला फिरवून भिंत बंद केली आणि माझ्या वाटेकडे पळत सुटले. इथे एक बरं होतं, इथे एखादी काही भिंत वगैरे वर किंवा खाली होताना कसला आवाज होत नव्हता. मी नंतर सरळ माझ्या खोलीत आले. मी विचार केला, म्हणजे ही सगळी खजिन्याची भानगड होती तर. त्या माझ्या पूजा फक्त खजिन्यासाठी होत्या तर. आणि मी एकदम मोकळा श्वास सोडला. मला त्यावेळी वाटलं, जर माझ्या पूजांनी त्या निंबाळकरांना खजिना मिळाला तर ते मला लगेच घरी पाठवतील. कारण मला इथे ठेवलं तर त्यांना खजिन्याचा वाटा माझ्या बाबांना द्यावा लागेल ना. म्हणजे मी नक्की घरी जाणार होते. माझ्यानंतर 3 महिन्यांनी कंकाल बाबा इथनं जाणार होते. पण मला मूर्खीला त्यावेळी एक सुचलं नाही की खजिन्यासाठी किंवा गुप्तधनासाठी एखादा बळी द्यावा लागतो. तो बळीचा बकरा मी स्वतः. दुसऱ्या दिवशी माझी 4थी पूजा झाली. मी आता पूर्वीपेक्षा अशक्त होऊन दिवसभर खाऊन रात्रभर झोपून राहिले. मला त्यावेळी माहीत सुद्धा नव्हतं की आमच्या साराभाईच्या मोटारीतनं माझे बाबा, दादूबाबा, केदार काका मला भेटायला म्हणून 7व्यांदा इथे आले होते
आणि निंबाळकर मंडळींनी प्रतापरावांना आत लपवून आम्ही राजस्थानला फिरायला गेलोत आणि कधी परत येणार ते माहिती नाही असं म्हणून त्यांना परत पाठवून दिलेलं होतं. देवा, मी इथे खात बसलेले असताना माझे बाबा तिथे निंबाळकरांच्या दिवाणखान्यात बसलेले होते आणि मला ते काहीही माहीत नव्हतं. त्या चौथ्या पूजेनंतर मी दिवसभर माझ्या पलंगावर झोपून होते. मला भयंकर ताप आलेला होता. विमलेची पोकळ सहानुभूती मला नको होती म्हणून मी जेवून झोपून राहिले होते, पण दुसऱ्या दिवशी मात्र मला जरा बरं वाटायला लागलं होतं. मी ठरवलं, आपण आता त्या भिंतीतल्या रस्त्यानं सरळ जाऊन बघायचं. तिथली उजवी वाट निंबाळकरांच्या देवघरात जाऊन थांबली होती आणि कदाचित त्या वाटेची माहिती निंबाळकरांना माहिती नसावी, कारण जर त्यांना ती माहिती असती तर ती मंडळी आरशातून माझ्याकडे येण्यापेक्षा माझ्या जवळच्या खोलीतून आली असती. ते त्यांना कधी जास्त सोयीचं होतं. त्या दिवशी रात्रीचं माझं जेवण आटोपल्यावर मी त्या खोलीत जाऊन सरळ वाटेनं चालायला लागले. मी त्या मेणबत्तीच्या उजेडात इथे तिथे बघत भूतासारखी चांगली अर्ध्या तासाच्या वर चालले. जाताना त्या गोल गुहावजा भिंतींना मध्ये मध्ये माझ्या खोलीत ते भिंतीला चौकोनी लहान दार होतं ना, अगदी तशीच दारं होती मध्ये मध्ये. त्याचा अर्थ या लहान वाटा इथे तिथे जात होत्या, पण मला आज सरळच जाऊन ती वाट कुठे थांबते ते पाहायचं होतं. शेवटी तो एकदाचा रस्ता संपला. समोर एक भिंत उभी राहिली. भिंतीच्या मध्ये मोठं फूल कोरलेलं होतं. फुलाच्या मधलं ते निळं बटण मी ओळखलं होतं. मी ते बटण दाबलं, पण ती भिंत मात्र वर न जाता बाजूला सरकली आणि माझ्या समोर एक लहानशी खोली उभी होती. मी त्या खोलीत आत जाऊन बघितलं. त्या खोलीच्या भिंतीवर गंजलेल्या तलवारी, भाले, कसल्या कसल्या जाड लोखंडी साखळ्या, लहान चाकू, ढाली अशी लढाईला लागणारी सगळी शस्त्र अडकवून ठेवली होती. कदाचित ती इथे पहारा करणाऱ्या शिपायाची शस्त्र असावीत, पण आता त्या सगळ्या शस्त्रांवर धूळ बसली होती. ती संपूर्ण गंजून गेली होती. कदाचित तिथल्या म्यानात ठेवलेल्या तलवारी चांगल्या स्थितीत असाव्यात, पण मी काही जाऊन ते पाहिलं नाही, कारण त्या पाहून मला इथे कोणाशी लढाई करायची होती. इथे या खोलीच्या समोरच्या भिंतीच्या खाली एक खिडकीसारखं चौकोनी दार होतं. मी ते चौकोनी दार वर उचलून उघडलं आणि मी आत डोकावून बघितलं. त्या खोलीत एका बाजूला एक पितळी मोठं शिवलिंग उलटं पडलेलं होतं. जणू कोणी रागानं त्याला लाथ मारून ते पाडलेलं असावं अशा प्रकारे ते पडलेलं होतं. मी त्या चौकोनी खिडकीतून त्या खोलीत गेले. त्या खोलीच्या मधोमध तसंच चौकोनी दार होतं. वरच्या कडीवरनं तिथे दार आहे हे कळत होतं, नाहीतर ते दार खालच्या भिंतीत बेमालूमपणे लपलेलं होतं. पण आता मी तसल्या गोष्टींना सरावलेली होते ना. मी लगेच ती कडी उचलली, पण ते दार गच्च गंजून घट्ट बसलेलं होतं. ते वरच येईना. मला इथली बटणं कड्या गंजलेल्या असतील हे माहिती होतं, त्यामुळे मी जेवताना माझी तुपाची वाटी काढून लपवली होती आणि ती घेऊन मी आलेली होते. मी लगेच हाताने त्या चौकोनाच्या फटीतली धूळ साफ केली आणि बोटानं त्या चौकोनाला कडेकडेनं तूप लावलं. थोडा वेळ थांबले. मी पडलेलं शिवलिंग नीट ठेवण्यासाठी सरळ करायला लागले, पण ते भलतंच जड होतं. माझ्याच्याने ते काही उचले ना. मी मरू दे तिकडे असं म्हणून पुन्हा ती कडी ओढून तो चौकोन उघडायचा प्रयत्न करायला लागले. शेवटी एकदाचा तो चौकोन उघडला गेला आणि मी माझ्या खोलीतल्या आरशाच्या खाली जशा पायऱ्या होत्या तशाच पायऱ्या इथे होत्या. मी न घाबरता त्या पायऱ्या उतरले. त्या धुळीनं भरलेल्या पायऱ्या बरोबर 10 होत्या. मी उतरले आणि समोर मला एक ओबडधोबड गुहा दिसली होती. मी हलकेच त्या गुहेत शिरले. इथे माझ्या आजूबाजूला संपूर्ण काळोख होता. फक्त हातातल्या पेटत्या मेणबत्तीनं मी आजूबाजूला बघत चालले होते. तशी मी एक आगपेटी आणि आणखीन एक मेणबत्ती माझ्या पोलक्यात ठेवली होती. फक्त तुपाची वाटी आणि मेणबत्ती आत्ता माझ्या हातात होती. ही गुहा माती, लहान लहान दगडं, ढेकळं यांनी अक्षरशः भरून बुजल्यासारखी झाली होती. कदाचित वरचं गोल छत खोदताना इथे ती वरची माती, ढेकळं, दगडं खाली पडलेली असावीत, पण ती कोणी उचलली सुद्धा नव्हती. पण ह्या वाटेनं नीट चालता येत होतं. तरी इथल्या कुबट हवेनी, धूळ मातीनं माझी छाती भरल्यासारखी होऊन मला सतत खोकला येत होता. तशी मी तुपाची वाटी खाली ठेवली. नाक आणि तोंडाभोवती पदर ओढून बांधून टाकला. वाटी उचलली. पुन्हा चालायला लागले.
का कोणास ठाऊक, पण मला माझ्या या धाडसाची भीती वाटत नव्हती अजिबात. मनात फक्त एक आशा होती, ही दूरवरची वाट माझ्या घराच्या बाजूला जाणारी हवी, आणि त्याच एका इच्छेच्या जोरावर माझी भीती कुठल्या कुठे पळून गेली होती. मी इथे तिथे बघत जपून पाय उचलून चालले होते. मला त्या मातीत काहीतरी चमकल्यासारखं वाटलं, म्हणून मी नीट बघितलं तर एक चांगली जाड अशी सोन्याची साखळी होती, पण आता ती तिच्या लॉकेटच्या बाजूनं तुटलेली होती. ती सोनसाखळी आता त्या मातीनं भरून काळवंडली होती, पण तिची चमक अजून सुद्धा दिसत होती. मी लगेच त्या लॉकेटला तूप लावलं. माझ्या पदराने ते पुसलं तर त्या लॉकेटवर सूर्यकांत असं स्पष्ट लिहिलेलं होतं. मी ते लॉकेट फिरवून उघडलं तर आत पेशवेकालीन राघोबादादासारखं कोणा पुरुषाचं चित्र होतं. दुसऱ्या बाजूला नाकात नथ घातलेली, मध्ये भांग पाडून मोठं कुंकू लावून दागिन्यांनी मढली होती अशा एका स्त्रीचं चित्र होतं. ती दोन्ही चित्र पुसट झाली होती तरी नीट दिसत होती. मी ते लॉकेट बंद केलं. त्या सोनसाखळीकडे नीट बघितलं. त्या सोनसाखळीच्या गोल जाळीदार सोन्याच्या मण्यात आता माती भरलेली होती. मला वाटलं ही साखळी त्या लॉकेटमधल्या पुरुषाची असावी. ते सूर्यकांत आणि ती त्यांची पत्नी असावी. माझा हा तर्क बरोबर आहे हे मला त्यावेळी माहिती नव्हतं. पण मला अचानक वाटलं, ह्या वाटेवरून ह्या सूर्यकांतला कोणीतरी जबरदस्तीनं ओढत नेताना त्या ओढाताणीत ही जाड सोनसाखळी तुटून इथे पडलेली असावी, आणि माझा तो तर्क सुद्धा अगदी बरोबर होता. मी ती सोनसाखळी माझ्या पदराने नीट पुसली. पदराच्या टोकाला ठेवून मी पदराला गाठ मारताना विचार केला, मी घरी गेल्यावर बाबांनाही द्यायची. मी पुढे निघाले. आता इथला मार्ग जरा चिंचोळा होत गेला होता. मी तरीसुद्धा सांगते 10-15 मिनिटं चालले, आणि मला वाटेत एक पायात घालायचा चांगला जाड सोन्याचा तोडा मिळाला. त्या तोड्याचा हुक तुटून तो पडलेला होता. आता तो तोडासुद्धा मातीनं भरून काळवंडलेला होता. मला वाटलं, जर मला इथे असे हे सोन्याचे दागिने मिळत राहिले तर माझी मज्जाच मज्जा. मी नंतर दुसरा तोडा कुठे सापडतोय का म्हणून आजूबाजूला बघितलं, पण मला तो कुठे मिळाला नाही. तशी मी पुटपुटले. ही सोन्याचा तोडा घालणारी व्यक्ती वासुदेवासारखा एकाच पायात घुंगरं बांधून नाचत असावी, आणि नाचताना या तोड्याचा हुक तुटून तो खाली पडला. पण नंतर मला वाटलं, इथे या माती मासणात कुठला वासुदेव नाचला असेल. मरू दे, जाऊ दे असं म्हणून मी तो तोडा सुद्धा त्या सोनसाखळीबरोबर पदरात बांधून घेतला. मी पुढे चालायला लागले. आता माझी मेणबत्ती अर्ध्यापेक्षा जास्त संपली होती, पण मी आणखीन एक मेणबत्ती पोलक्यात ठेवल्यामुळे मला उजेडाची चिंता नव्हती. मी चाललेली असताना एकदम ती वाट एकच माणूस जाऊ शकेल एवढी चिंचोळी होत गेली, आणि ह्या वाटेच्या बाजूनं अचानक परत एक भिंत लागली. पण त्या भिंतीला एक दार होतं. दाराची कडी मोडून पडली होती, तरी एक लाकडाचा अडसर त्या दाराला लावलेला होता. मला रस्ता अडवून ती उभी राहिलेली भिंत आणि तो दरवाजा बघून फार आश्चर्यच वाटलं. इथेच तो निंबाळकरांचा खजिना वगैरे दडवून ठेवलेला तर नाही ना. त्यात मला रस्त्यात मिळालेले ते दागिने. मनात म्हटलं, दरवाजा उघडून बघूया. पण तो चांगला 1.5 पुरुष उंचीचा लाकडाचा दरवाजा अजून तसाच्या तसा होता. फक्त कोळीष्टक धूळ मातीनं तो भरलेला होता. मी कसा तरी तो दारावरचा आडसर काढला. ते दार लोटलं, म्हणजे थोडंसं मला जाण्यापुरतं उघडलं. तसं ते संपूर्ण उघडत सुद्धा नव्हतं म्हणा. मी आत गेले, पण बाई ग, आत एक वेगळंच चित्र होतं. तिथे एक पडकं खिंडार होतं. आजूबाजूला तशीच माती दगड पडलेले होते, आणि बाजूला एक मोठी कोरडी विहीर होती. त्या विहिरीला रहाट नव्हता, पण विहिरीच्या बाजूला 2 झोपड्या मोडून पडल्या होत्या. एकदम विचित्र असं वातावरण होतं तिथे. मी त्या विहिरीजवळ जाऊन वाकून मेणबत्ती वर करून बघितली. तशी ती मोठी विहीर जास्त खोल नव्हती. मला अंधारातही ती दिसली. तिथे एका स्त्री पुरुषाचे सापळे साखळदंडाला बांधून पडलेले होते. आता ते सापळे तुटले होते, पण त्यावरचे गंजलेले ते साखळदंड अजून तसेच होते, आणि त्या लहान सापळ्याच्या एका पायात तो वासुदेवाचा एकच तोडा होता. मला क्षणात कळलं की हे सापळे सूर्यकांत आणि त्यांच्या पत्नीचे आहेत. म्हणजे त्यांना कोणीतरी साखळदंडानं बांधून इथे ओढत आणून या विहिरीत टाकलं होतं. मला वाटलं हे काम नक्की त्या प्रतापरावाचं नाही तर धनाजीरावाचं. पण त्यांच्या पणजोबांचं म्हणजे सयाजीरावांचं हे क्रौर्य आहे हे मला त्यावेळी माहिती नव्हतं. मला ती सापळे बघून भीती नाही वाटली, पण वाईट वाटलं.
त्या दोघांना असं का केलं गेलं मला माहिती नव्हतं, पण ही निंबाळकर माणसं एवढी क्रूर होती ना की ती कुणाचाही कुठल्याही क्षणी घात करून घेऊ शकत होती. मी नंतर माझ्या पदरातला तो तोडा, ती सोनसाखळी काढली. क्षणभर मला वाटलं काय हरकत आहे आपण हे घ्यायला, पण मन नाही म्हणत होतं. त्या सोन्याचे मालक मालकीण माझ्या समोर होते आणि कोणाच्या मालकीची वस्तू घेणं मला आजी किंवा बाबांनी शिकवलेलं नव्हतं. मी मन घट्ट करून ती सोनसाखळी त्या उंच सापळेवर फेकली. तो तोडा त्या लहान सापळेच्या पायाजवळ फेकला आणि म्हणाले, हे तुमचे रस्त्यात पडलेले दागिने आहेत बरं. आणि मला एकदम वाटलं आपण उगाच ते टाकले. पण पुन्हा मला तसं वाटण्या अगोदर मी तिथनं त्या दारातनं बाहेर आले. तो दार लावलं, दाराचा आडसर घातलेला होता. मी उगाच उदास होऊन उद्या पुढे जाऊ म्हणून मागे फिरले. मी त्या रात्री माझ्या खोलीत आले तर रात्रीचे चांगले 2 वाजत आले होते. मी आरशात स्वतःला बघितलं तर मी अक्षरशः धुळीनं भरून एखाद्या भूतासारखे दिसत होते. मी लगेच मोरीत गेले, आंघोळ केली आणि एकदम मला जाणवलं मी त्या हवेलीत गेले तेव्हा माझ्या मागे भास नव्हता, पण मी इथे आल्यावर मात्र आता तो माझ्या मागे येऊन चिकटला होता. पण आता मला त्याची सवय झाली होती, त्यामुळे विशेष काही वाटलं नाही. मी दमून अंथरुणावर पडले तेव्हा मला पुन्हा वाटलं मी ते दागिने फेकायला नको होते आणि नंतर त्याच विचारात मी गाढ झोपून गेले. आता 2 दिवस पूजा नव्हती. दुसऱ्या दिवशी मी ठरवलं विमलला सांगायचं की संध्याकाळी मला जेवण नको. मी दुपारी चहापानाच्या वेळी विमलेला म्हणाले की विमल, आज मी जेवणार नाहीये, संध्याकाळी मला अगदी काही म्हणजे दूध सुद्धा आणू नकोस, मी आज लवकर झोपणार आहे. विमल एकदम माझ्या जवळ आली आणि म्हणाली, सोने का ग, बरं नाहीये का जीवाला? पण आता मला विमलवर विश्वास ठेवता येत नव्हता, म्हणून मी तिला म्हणाले, छे ग मला काय झालंय, फक्त मी रात्री जरा लवकर झोपणार आहे, अंग जरा मोडून आलंय. ती ठीक आहे म्हणाली आणि निघून गेली. मी ठरवलं आता 4:45 वाजत आले होते, आपण आत्ताच त्या वाटेनं जायचं, कारण थोड्या उजेडात गेलं तर बरं. मी लगेच निघणार तेवढ्यात माझ्या दाराची कडी वाजली. तसं मी थोडे वैतागानं माझं दार थोडंसं उघडलं, बाहेर बघितलं तर दारात विमल दूध घेऊन उभी होती. मी तिला म्हटलं की अगं मला दूध नको होतं. तिने काही न बोलता पेला आणला, टेबलवर ठेवला. मी तिला म्हणाले, विमल पारुल कधी येणार आहे ग? ती म्हणाली, माहीत नाही, बहुतेक दिवाळीनंतर येईल. मी तिला हलकेच विचारलं की विमल तू कुठल्या गावची ग? तेव्हा ती म्हणाली, सोने, अंजनपूर यायच्या अगोदर रामपूर येतं ना, मी त्या गावची. क्षणात मला ते रामसीता बनलेलं रामपूर आठवलं. मी तिला म्हणाले, मग तू सीतेसारखा अवतार केला नाहीस? ती हसत म्हणाली, तिथे गेल्यावर मी करते, इथे नाही करत. मी तिला विचारलं की तुला या निंबाळकरांची माहिती आहे का, म्हणजे त्यांचे नातेवाईक किंवा पूर्वज त्यांच्याबद्दल? ती हलकेच म्हणाली, छे ग, मला आता इथे येऊन 4 वर्षे होत आली, पण इथे कधी काही विशेष नाही घडलेलं. बरं सोने, येते मी, असं म्हणून ती पटकन निघूनही गेली. मी नंतर ते दूध आल्यावर पिऊयात म्हणून तसंच ठेवलं. आज मी 2 मेणबत्त्या माझ्या पोलक्यात आगपेटीबरोबर ठेवल्या. एक फडका कमरेला खोचला. ती तुपाची वाटी आणि मेणबत्ती घेऊन मी दूरच्या प्रवासाला निघावी ना तशी निघाले. मी त्या वाटेनं आज सरळ न जाता डावीकडे वळले. ही वाट फार चिंचोळी आणि फार उबडधोबड होती. मी जवळजवळ 2 तास चाललेली असणार आणि नंतर मला एकदम समुद्राचा आवाज ऐकू आला आणि मी क्षणभर स्तब्ध उभे राहिले. इथे थंड वारं सुद्धा मला जाणवत होतं. मी जरा पुढे जाऊन बघितलं, त्या वाटेच्या दाराला जाळी लावली होती, पण आता ती मोडली होती. मी त्या जाळीतनं बाहेर गेले, पण मला तिथे कुठेच उसळणारा समुद्र दिसला नाही. फक्त ओली माती तिथे पसरली होती. इथे वाळू सुद्धा नव्हती. म्हणजे नक्कीच समुद्र कुठे दूर होता. आता समुद्र शोधण्यात मला काही उत्सुकता नव्हती. मी तशी मागे फिरले आणि जाळीतनं आत येऊन थोडं चालल्यानंतर मेणबत्ती पेटवली. त्यावेळी आज माझ्या आयुष्यात मी काही भयंकर बघणार आहे याची मला थोडीही कल्पना नव्हती. मी नंतर त्या सरळ वाटेनं त्या सापळ्याच्या विहिरीपाशी पोचले आणि मला पुन्हा मी ते दागिने फेकले म्हणून वाईट वाटलं होतं. मी त्या एकच माणूस चालू शकेल त्या चोर वाटेवरनं पुढे निघाले. इथे मात्र भयंकर काळोख होता. कुबट्ट वासाची दुर्गंधी पसरली होती. रस्ता तर ओबडधोबड होताच, पण वरचं छत डोक्याला लागेल एवढं बसकं होतं. मी चालत होते तरी मेली वाट संपत नव्हती. मग एकदम मी भस्करून थांबले.
माझ्यासमोर एक भूतासारखी सफेद भिंत उभी होती, अगदी कोरी करकरीत सफेद भिंत. कोरी करकरीत म्हणजे तशी ती धुळीने भरली होती, पण त्या भिंतीवर एखादं चित्र किंवा ती भिंत उचलेला एखादा पुतळा सुद्धा तिथे नव्हता. फक्त भिंतीच्या समोर एक कोनाडा होता, तिथे एक आडवा आडकित्ता ठेवला होता. मी लगेच तो आडकित्ता इकडे तिकडे फिरवायला बघितला, पण तो फिरेना. शेवटी मी त्या आडकित्त्याच्या खाली तूप लावलं, तो हलवून बघितला, पण तो आपला जागेवर ढिम्म झोपलेला. एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आता आडकित्ता म्हणजे सुपारी ठेवून तो दाबायचा. मी लगेच माझं बोट त्या आडकित्त्यात घातलं, तो दाबला आणि ती भिंत हळूहळू वर गेली होती. मी नंतर पुन्हा तो आडकित्ता दाबला, ती भिंत आता खाली येत होती. मी नंतर तिसऱ्यांदा आडकित्ता दाबून त्या उघड्या भिंतीतून आत पाऊल टाकलं आणि पाहिलं तर ती एक लांब रुंद खोली होती. अर्थात ती ओबडधोबड वाट खरं तर या खोलीला येऊन मिळाली होती, पण त्या भिंतीमुळे ती वाट आणि ही खोली वेगवेगळी झालेली होती. त्या आडकित्त्यामुळे मला इथली वाट मिळाली होती. तेव्हाच मला वाटलं त्या अभिमन्यूनं आईच्या पोटात असताना कौरवांच्या चक्रव्यूहात कसं शिरायचं हे ऐकलं होतं आणि नंतर बाहेर कसं पडायचं हे समजून घेण्यापूर्वी तो त्या चक्रव्यूहाकडे धावला होता आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला होता. म्हणूनच कुठलंही अर्धवट ज्ञान हे घातक असतं. जर अभिमन्यूनं अगोदर त्या चक्रव्यूहात शिरायचं आणि बाहेर पडायचं ज्ञान घेतलं असतं तर तो बिचारा जिवंत राहून त्याला पोरं बाळं सुद्धा झाली असती. पण मी मात्र त्या अभिमन्यूसारखी घाई न करता अगोदर दरवाजा उघडला की तो बंद कसा करायचा हे बघायची. मी माझ्याच विचारात उभी होते आणि अचानक मी माझ्या डोकीवर चापटी मारत स्वतःला म्हणाले, मला काही वेडबीड तर लागलं नाही ना. त्या अभिमन्यूचा विचार करत मी माझा वेळ मात्र नाहक घालवत होते. हे हल्ली ना माझं असंच व्हायचं. अति मानसिक ताणानं मी एखाद्या कुठल्याही गोष्टीचा विचार करून नंतर त्या गोष्टीत रममाण होऊन जायची आणि बाकीचं सगळं विसरून जायची. आत्ता सुद्धा तसंच झालं ना. मी नंतर त्या खोलीतनं बाहेर पडले आणि बघितलं तिथे ओळीत अनेक खोल्या होत्या. प्रत्येक 2 खोल्यांमधनं वर एक जिना गेला होता. म्हणजे इथे त्या नव्या हवेलीसारखी रचना केलेली होती. शेवटच्या खोलीच्या बाजूला वर जायचा जिना फार लहान होता. तसं मी त्या जिन्यानं वर चढत गेले. तिथे पुन्हा खोल्या लागल्या. पण आता ह्या खोल्या दोन्ही बाजूला होत्या. मी एक खोली हलकेच उघडून बघितली तर आज जमीन अशी नव्हती, तर पायऱ्यांखाली गेलेलं ते एक गोल तळघर होतं. मी ते दार हलकेच बंद केलं, पुढे जात राहिले आणि मला एकदम मांस सडल्याची भयंकर दुर्गंधी जाणवायला लागली. तिथे सर्वत्र घाण, कचरा, फुटक्या तुटक्या अनेक मूर्ती, तुटलेल्या कुंड्या, फुलदाण्या, फुटके आरसे, मोडलेल्या टेबल खुर्च्या, काही पितळीची भांडी, वरची फुटकी झुंबरं, असं फुटकं झुंबर इथे तिथे आजूबाजूला पसरलेलं होतं. त्या सगळ्यावर भयंकर धूळ साचली होती. मी चाललेली असताना एकदम थांबले. तिथे मध्ये 4 खाली उतरायच्या पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यांजवळ उजव्या बाजूला खोल्या होत्या आणि त्या पायऱ्यांच्या पुढे एक लांब लचक वाट होती आणि अगदी पुढे एक मोठी खिडकी तिथे उघडी होती. या रस्त्याच्या खूप अंतरावर एक खोली होती. त्या खोलीचं दार अर्धवट उघडं होतं आणि आत पेटलेल्या मेणबत्तीची तिरीप बाहेर येत होती. ती पेटत्या मेणबत्तीची तिरीप त्या खोलीबाहेर बघून मी भयंकर घाबरले होते. तिथे ती पेटती मेणबत्ती होती, याचा अर्थ इथे कोणीतरी होतं. पण कोण होतं तिथे? श्रोते हो, तुम्ही ऐकताय आयडा बॅरेटो लिखित सोनसळी ही कादंबरी. आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.